ती आई आहे, ती ताई आहे, ती मुलगी आहे, ती मैत्रीण आहे, ती पत्नी आहे, ती सून आहे, ती सासू आहे, ती आजी आहे. पण त्याआधी ती एक स्त्री आहे जिचा आम्हाला अभिमान आहे, जिचा आम्हाला अभिमान आहे. आज 8 मार्च जागतिक महिला दिन. सर्वप्रथम महिला भगिनींना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आजचा हा दिवस प्रत्येक महिलेसाठी सन्मानाचा आणि अभिमानाचा दिवस आहे. याच दिवशी 1908 रोजी अमेरिकेतील स्त्री कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ तसेच स्त्रीशक्तीचा जागृत करण्यासाठी महिला दिवस जगभर आनंदाने साजरा केला जातो. त्या महिलांना त्यांच्या हक्काविषयी जागृत करणे हे मोठे उद्दिष्ट महिला दिन साजरी करण्यामागे आहे. महिला त्यांच्या कार्यक्षेत्रात फक्त चूल व मूल इतकेच मर्यादित राहिले नाही. आज प्रत्येक क्षेत्रात महिलेने आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्येही तिने आपली सक्षमता सिद्ध केली आहे. स्वराज्य निर्मितीसाठी शिवरायांना घडवणाऱ्या राजमाता जिजाऊ, लहानग्या पाठीशी बांधून रणांगणात लढणाऱ्या बहादूर झाशीच्या राणी लक्ष्मीबाई, अलौकिक समाजकार्य करणाऱ्या अहिल्याबाई होळकर, महिलांना शिक्षणाची कवाडे उघडी करणाऱ्या सावित्रीबाई फुले, भारताच्या पहिल्या महिला पोलीस अधिकारी किरण बेदी, पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी, पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, पहिल्या गानसम्राट लता मंगेशकर या महान महिलांनी आपल्या अत्यंत कठीण परिस्थितीमध्येही आपली ओळख निर्माण करून दिली आहे. नारी तू घे उंच भरारी, नारी तू घे उंच भरारी, गर्व करेल तुझ्यावर दुनिया सारी, गर्व करेल तुझ्यावर दुनिया सारी. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.